रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. लोचनी रूप पाहता लोचनी सिटी सिटी बंद करा आवाज. रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी. सुख झाले वो ओ साजणी, सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर.
हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम का भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आता माझ्या भावा अंतराय नको भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो नाम तुझे उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागा करितो तुझे नाम उच्चारितो नाम तुझे उच्चारितो नाम तुझे उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राहावे बांधून आले भागाती करितो नाम तुझे उच्चारितो तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो आले तुका भागा म्हणे वाटे आले भाग्याती करितो तुझे नाम उच्चारितो हा हा हरी जय जय टाळ वाजवा हा हरी विठोबा रखू माझे रखो माई हरी हरी विठोबा रखू माझे रखो माई विठोबा रखू रखो माई टाळी टाळी हा हा हरी 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 विठोबा रखू माझे रखो माई विठोबा रखू माई रखो माई हरी जय जय हरी जय जय आता माझ्या भावा 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 अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो आले भागा ते करीतो अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागा ते
सा ग ग सा ग म म ग म प प म प नि नि प नि सा सा नि सा ग ग सा ग म म ग म प प म प नि नि प नि सा सा नि सा ग ग सा ग म म ग म प प म प नि नि प नि सा सा ग म प नि 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 सा तुझे हॅलो तुझे नाम
पुंडलिक पंढरीनाथ जगद्गुरु तुकाराम श्री संत मोतीराम गुरुवर्य मारुती सद्गुरु सोपान काका महाराज भगवान बाबा की छत्रपति शिवाजी महाराज हर 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 भावा आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्र समागते तिष्ठ तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय विठ्ठला विठ्ठल विठ्ठल बोला शंकर भगवान की माऊली ताडेश्वर महाराज की आता माझ्या भावा अंतराय नको देवा ऐका वैराग्यांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु हे लोकातील तारू चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आज पंढरीच्या पांडुरंगाकडं क्षमाची म्हणजे रक्षणाची मागणी करतात विठाला विठाला चिंतनावर बोलण्यापूर्वी थोडा वेळ कमी करा पावन पवित्र आणि सुंदर आपल्या या भाग्यदळ नगरामध्ये चाललेला अखंड आहे नाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन श्रीमद भागवत कथा का शिवमहापुराण कथा ज्यांच्या मुखातून आपण ऐकलं महाराष्ट्राचे युवा कीर्तनकार भागवताचार्य शिवमहापुराणकार पंकज महाराज देशमुख सेनगावचे आद्यंत मंगल मजात समान भाव मार्यम तमीस मजरा अमर मात्मदेवम पंचाननम प्रलभ विनोदशीलम संभावय मनसी शंकर मुंबिकेशम अशी भगवान शंकराची आपण कथा ऐकतो सगळ्या दुःखाचा नाश करणारे भगवान शंकर आहेत सुख प्राप्त करणारे असे भगवान शंकर असे महाराज हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती जो जाए अनन्य भाव से शरण मेरे शंकर भगवान को उसकी झोली कभी खाली नहीं होती असे भगवान शंकराचा आपण शिव महापुराण ऐकलेले आहे आणि शिव महापुराण असे महाराज फार त्याच्याबद्दल आपलं पुढं हरिपाठ आणि आज जागराची 7वे दिवसाची सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीनं माझ्या छोट्याशा बालकाकडे आलेली आहे पक्वा सम्राट या ठिकाणी मुंजाजी महाराज उपस्थित आहेत गायन कोकिळा नामदेव महाराज आहेत आणि ज्यांचा आवाज सतत ऐकाच वाटतो असे बाल कलाकार असणारे गोपालजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत कीर्तन
सोहळा म्हणजे माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे कृष्णादाजी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. साऊंड सिस्टीम एवढी सुंदर आहे, मला तर वाटायला जाताना सगळं कीर्तनाचं पाकिट तेलात देऊन जावं, मधलं काढून घेऊन. अगदी सर्व आणि वरवंटीचे आमचे मामा आहेत, विनेकरी आहेत आणि तरुण बांधव या ठिकाणी आहेत. विठाला 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 विठाला. गोड आपल्याला चिंतन ऐकायचे, शब्दाकडे लक्ष द्या. पुढं कोण येऊ नका, तुमची आता शूटिंग चालू आहे. हा विठाला 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 विठाला. सगळे बसलेले माग आता जे मंडपात माणसं बसले तुमच्या मागं दोनच काम आहेत. कोणते दाजी तुमच्या माग कोणते कोणते? हा तंबाखू चोळायची आणि बिड्या वाढायच्या नाही, हातानं टाळीन मुखानं नामस्मरण. विठाला विठाला. हा विठाला विठाला विठाला. गोड चिंतन आपल्याला ऐकायचे. जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाकडं आज 7वा दिवस आहे. मागणी पर अभंग असतो, उद्या काल्याचे कीर्तन. जगद्गुरु तुकोबराय पायी पायी प्रवास करत देहू गावावरून पंढरपूरला आले. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन आणि गरुड खांबाला आलिंगन देऊन पांडुरंगासमोर आज तुकाराम महाराज उभे आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटे आणि करकटावरी ठेवणी या, असा भगवान परमात्मा विटेवर उभा आहेत आणि तुकोबरायांना हात जोडलेले आहेत आणि पांडुरंगाकडं क्षमाची म्हणजे रक्षणाची मागणी करत आहेत. पहिला असा प्रश्न आहे मंडळी, जे साधू असतात ते काही मागत नसतात आणि जे मागत असतात ते साधू नसतात. तर तुकाराम महाराज आज पांडुरंगाकडे काय करतात? मागणी करतात. तर मंडळी माणूस दुसऱ्याकडे कधी मागत असतो ताई साहेब? तर मागण्याचे कारण 3 असतात. कधी असतात? एखादी वस्तू आपल्याकडे नसावी आणि तिची आपल्याला गरज असावी तर माणूस मागत असतो, म्हणजे गरज 1. बरं गरज नाही पण घरची परंपरा आहे 2. एखाद्या माणसाला गरज नसती, परंपरा नसती, पण काही माणसाचा स्वभाव असतो मागण्याचा स्वभाव. 100,000 रुपये जरी खिशात असले तरी म्हणते नाना बघू द्या चुना. विठाला विठाला. म्हणजे मागण्याचे 3 कारण कोणते? कर्णाचा आवाज कमी करा. 3 कारण कोणते कोणते? जावाई मांडी घाला तुम्ही, सावधान. असं जमलं. मला आनंद वाटला. बालगोपाळ इतक्या बहुसंख्येने बसलेले आहेत, मांड्या घासलेल्या आहेत, मस्त आनंद. इकडे बघा जावाई, सावधान. हा काय लेकरं गोड आहेत आणि लांब बसलीत माऊली, याचा मला आनंद आहे. आता काल एक पोरग गुळ द्यायला बसलो होतं, 5-5 मला ते गुळ खायला देऊ लागलं. त्याच्या हाताने मी 5 वेळेस गुळ खाल्ला नाना, पण गुळ जरा खारट लागू लागला. मला गुळ खारट का लागायला? मी त्याच्याकडे बघितलं, ते नाकात बोट घाललं आणि पुन्हा गुळ ऐक. मागण्याची आजीमाय 3 कारण आहेत. कोणते? गरज 1, परंपरा 2 आणि माणसाचा स्वभाव 3. तर तुकाराम महाराजाला काय गरज होती? मागण्याची. मंडळी माणसाला गरज नसल्यावर माणूस मागत नाही. आता मला सांगा, श्रीमंतालाही भूक लागती आणि गरीब माणसाला सुद्धा भूक लागती, पण गरीबच माणूस दुसऱ्याच्या दारात जातो, आई साहेब मला भाकर वाढा. का फॉर्च्युनर गाडीवाला बघितला साईडला फॉर्च्युनर लागली मारुती मंदिरापाशी आणि मला भाकर वाढा? नाही. भूक दोघांना लागती, पण श्रीमंताकडं अगोदरच गहू उपलब्ध आहेत आणि गरीबाकडं नाहीत. म्हणजे आपल्याला गरज ती वस्तू आपल्याकडं नसावी आणि माणसाला त्याची गरज असावी. तर तुकाराम महाराजाकडे काय नव्हतं आणि तुकाराम महाराजाला काय मागायचं होतं? काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही. झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी शाबास, शाबास. रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी. चालो पायी रिकामा, चालो पायी रिकामा, चालो पायी रिकामा, रिकामा. झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. वा कृष्णदाजी बसा आता. रिकामा. लक्ष द्या चिंतनाकडं. काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा
काम म्हणजे अपेक्षा, काम म्हणजे तृष्णा, काम म्हणजे आशा. तर तुकाराम महाराज म्हणले गेले आशा पास आणू रेणू या थोकडा तुका आकाशा. म्हणजे तुकाराम महाराजाला मागायची काय गरज. मला आनंद वाटला बरं काय माऊली. मस्त माणसं टक लावून कीर्तन ऐकायत, कोणी झोपण झाले नाहीत. मी आताच पंक्तीचा स्वयंपाक बघितला, असं जेवायला म्हणल्यावर पटापट माणसं झोपतात. आणि खरं सुख नाना, ब्रह्मसुख कुठे? कीर्तनाच्या झोपेमध्येच आहे महाराज. त्याला ब्रह्मसुख म्हणले. अरे जो सुख नहीं दुनिया के किसी कोने में, मुंडे दाजी, जो सुख नहीं दुनिया के किसी कोने में, वो सुख है पंक्ति के खाने के बाद कीर्तन में सोने में. खरं सुख कुठे? कीर्तनाच्या झोपण्यामध्ये. तुकाराम महाराजाला काय गरज होती की तुकाराम महाराजांना मागितलं, म्हणजे तुकाराम महाराजाला गरज नव्हती. बरं तुकोबारांची परंपरा तरी होती का? परंपरा सुद्धा नव्हती. काही मागणे हे अमानुचित आणि वडिलाची रीत. तुकाराम महाराजचा विद्या परंपरा आणि मांस परंपरा जर पाहिली तर विश्वंभर बाबापासून 8 पिढ्या कोणी मागितलं नाही. आणि विद्या परंपरा म्हणली तर भक्त, पहिला अवतार तुकोबारायांचा भक्त प्रल्हाद, दुसरा अवतार अंगद, तिसरा अवतार उद्धवजी, चौथा अवतार नामदेव महाराज, पाचवा अवतार तुकाराम महाराज आणि 6वा अवतार म्हणजे आपल्या जिल्ह्यातले मोतीराम महाराज. विठाला 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 विठाला. भक्त प्रल्हादाच्या काळात सुद्धा तुकोबारा म्हणजे काय देवाकडे मागितलं नाही. तुम्ही ऐकणारे चांगले म्हणून जरा चांगलं सांगतो. नरसिंह भगवान परमात्मा भक्त प्रल्हादा करता प्रसन्न झाले. प्रल्हादा तुला काय मागायचे तर माग, मी प्रसन्न आहे. पण त्यावेळेस महाराज त्याच्या बापाचा 11 विकरा रूप ब्रह्मा निदाय सुरगणा मनोयते सिद्धा सत्वय कथान वचसाम प्रवाहा असं त्यांचं उग्र रूप धरलेलं. आणि मग देवानं त्याच्या बापाचा वध केला आणि त्याच्या बापाच्या गादीवर देव बसले. कोण? नरसिंह देव. आता वास्तविक पाहता बापाची मांडी मुलाला द्यायला पाहिजे, पण पहिल्यांदा देव बसले. का बसले? कारण त्याचा बाप राक्षस बसून बसून ती गादी अपवित्र झालती. देवानं बसून पवित्र केली आणि सांगितलं प्रल्हादा आता बस. भक्त प्रल्हाद गादीवर बसले आणि भगवंतानं सांगितलं प्रल्हादा मी तुझ्यावर खुश आहे, प्रसन्न आहे, काय मागायचे तर माग. प्रल्हादानं सांगितलं काही नको देवा. अरे काहीतरी माग. म्हणले काहीच नको. पण त्या गादीवर बसल्यामुळं प्रल्हादाला पावर चढली. प्रल्हादजी म्हणले देवा तुम्ही सामान्य देव आहेत, पण मी राजा आहे ना, तुम्हालाच काय पाहिजे ते मागा. आता देव म्हणजे चतुर राहतो शिरोमणी. आता माणसंच एवढे हुशार झालं तर देव काय कमी चतुर असेल का महाराज? आता माणसाला काय कमी राहील नाही. त्याला वाटायला त्याच्या पुढे जावं, त्याला वाटायलंय त्याच्या पुढे जावं. हो, किती पुढे जाण्याच्या नादामध्ये मुंडेदाजी माणसं पाठीमागायले. 3 वर्षाखाली माझं संभाजीनगरला कीर्तन होतं. कोणाला पुढंच जा वाटायले. संभाजीनगरला कीर्तन, माझ्याकडे ब्रिजा गाडी होती ब्रिजा, आणि 80 स्पीडनं आमचा ड्रायव्हर गाडी पळू लागला. पाठीमागून एक पोरगा आलं, मोटरसायकलवर बसलेलं, गुटखा खाल्लेला, पुढचा दात पडलेला आणि 30 रुपयाचा चष्मा घातलेला. आणि त्यानं माझी गाडी बघितली. विठ्ठल माझे जीवन. गर्र मोटरसायकल चालू केली, माझ्या पुढे नेऊन घातली गाडी. आईसाहेब त्याच्या गाडीवर लिहिलं होतं बघतोस काय रागानं आणि वरट्या केलं वाघानं. मला शबास रे वाघ. माझा ड्रायव्हर मला बाबा म्हणते. मला बाबा लईच गाडी पळवायले. अरे मला याच्या पुढे नेऊन घाल. ही 120 स्पीडनं गाडी पुढे नेऊन घातली. महाराज एका पानपेटीवर त्यानं चहा प्याला. पुन्हा माझी गाडी बघितली, गर्र मोटरसायकल माझ्या पुढे नेऊन घातली. त्याच्या गाडीवर काय लिहिलं होतं बघतोस काय रागानं आणि वरट्या केलं वाघानं. वाघ जरा पुढे गेला, एक म्हैस आली, धडक झाली, वाघ जाग्यावर पडला, दुसरा दात पडला, घोळाना फुटला, वाघ सुजून बसला. हो, आमच्या ड्रायव्हरला म्हणलं वाघाला उचला. वाघाला उचललं, गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं. 3 सलाईन, 1 ग्लुकोज, 1 बिस्ता पुडा, 3 नारळ पाणी. 3 तासानं वाघ जरा जागा झाला आणि माझ्याकडे डोळे वाचून बघू लागला. मला बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलंय बाबानं. ऐकताय हो, माणसाला पुढं जाण्यामध्ये काय त्याला वाटायला पुढून त्याला. अहो इतके माणसं हुशार कृष्ण महाराज, तुम्हाला काय सांगा आता, बघायचं काम राहिलं. हो, इतके चतुर माणसं. 3 वर्षाखाली मुंबईला कीर्तन, दादरला, रामनगरामध्ये माझं कीर्तन. महाराज 7 ते 9 कीर्तन असतात तिकडं. 7 ते 9 मी 6:30ला तिथं गेलो तर आमच्या गावातला नारायण भेटला. रामकृष्ण हरी महाराज. आम्ही नारायण इकडं कुठं, मला वर्ष झालं मी मुंबईलाच आहे. आम्ही चल नारायण कीर्तन ऐकायला. महाराज कीर्तन ऐकलं, एका घरी आम्ही जेवलोत आणि नारायण मला चला आपल्या घरी. मला नारायण तू गेल्या वर्षी आला आणि तुझं कुठे मुंबईला घर? मला 1 नंबर किरायानं खोली केली, चला घरी. माणसं किती हुशार. नारायण माझ्या हाताला धरलं, घरी नेलं तर तात्या एवढीच त्याची खोली, तिथंच पलंग, तिथंच गव्हाचं पोतं, तिथंच गॅस आणि तिथंच नारायणला 4 पोरं. मला नारायण मला काय झोपायला जागा नाही, जाऊ दे आळंदीला. मला कशाला झोपायचं, आपण गप्पा मारीत बसू. आम्ही दोघं गप्पा मारीत बसलोत. नारायणच्या 4ही पोराला पलंगावर झोपायची सवय. एक पोरगं रडू लागलं. नारायणनं पणगाव खालचं पोरगं उचललं आणि पणगाव झोपिलं. 2 मिनिटात गर्र पोरगं झोपलं. नारायणनं पणगावरलं पोरगं उचललं आणि पणगा खाली टाकलं.
लगेच दुसरं पोरग रडू लागलं. नारायणने ते पोरग उचललं, पणगाव झोपले. 3 मिनिटात गर्र झोपलं. पणगावला पोरग उचललं, पणगा खाली टाकलं. लगेच दोन्ही पोरं रडू लागले. दोन्ही पोरं उचलले, पणगाव झोपिले. 26 मिनिटात गर्र पोरं झोपले. दोन्ही पोरं उचलले, पणगा खाली. म्हणजे महाराज झोपा आता पणगाव. मी फॅन लावला, गर्र पणगाव झोपलो. सकाळी उठून पाहिलं, मी सुद्धा पणगा खाली. जमला. भक्त प्रल्हादानं सांगितलं, देवा तुम्हालाच काय पाहिजे तर मागा. लक्ष द्या बरं आता. तर त्यावेळेस देव म्हणले मागू का प्रल्हादा. बघा मार्मिक चिंता आहे. म्हणले मागा. तर त्यावेळेस देवानं सांगितलं, भक्त प्रल्हादा हा तू माझ्याकडं काहीतरी मागावं एवढंच मला दे. काय म्हणले देव. प्रल्हादा तू माझ्याकडं काहीतरी मागावं एवढंच मला दे. भक्त प्रल्हादानं सांगितलं, देवा मी तुझ्याकडं कधीच काय मागणार नाही, एवढीच मला बुद्धी दे. म्हणजे त्या जन्मात सुद्धा देवाकडे मागितलं नाही. म्हणजे मांस परंपरा सुद्धा नाही आणि विद्या परंपरा सुद्धा नाही. म्हणजे तुकाराम महाराजाला गरज नाही एक, आणि तुकाराम महाराजाची परंपरा सुद्धा नाही. बरं काय काय माणसाचा स्वभाव असतो, तर महाराजांचा स्वभाव सुद्धा नाही. हात पसरी जीने हा धिक त्याचे, हात पसरी जिने टाळी 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 त्याचे हात पसरी जिन्या. राधे राधे त्याचे हात पसरी जिन्या. मागण्याची आशा तुका म्हण काही, तुका म्हण करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने इगत्याचे, हात पसरी जिने भ इगत्याचे. हे तुका म्हणे नाही, ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने इगत्याचे, हात पसरी जिने तुका मने करी ब्रह्मांड आणि हात पसरी जिने धिग्ग त्याचे. लक्ष द्याले तुमच्या. तुकाराम महाराजचा मागायचा स्वभाव सुद्धा नाही. काय काय नाही. तुकाराम महाराजाला मांडी घाला सावधान. तुकाराम महाराजाला गरज नाही एक, तुकाराम महाराजांच्या घरची परंपरा नाही दोन, आणि तुकाराम महाराजचा मागण्याचा स्वभाव सुद्धा नाही. काय काय माणसा स्वभाव जात नाही, तिची हिंडणे राहावं जात नाही स्वभाव. माझा एक मित्र आहे परभणीला, ते माळव एक ते माळव, त्याचं माळव आणायला गेलं. टमाटे कसं काय, मला मारा ताजी घेऊन जा. गोबी ताजी 15 दिवसाचं शिळं जरी असलं तरी ते म्हणतंय हा ताजा आहे, माल घेऊन जा, ताजा घेऊन जा. गेल्या वर्षी त्याला पोरग झालं, मी दवाखान्यात भेटायला गेलो. मला बाळू कसं काय पोरग, मला ताज आहे घेऊन जा पाहत आहे. म्हणजे तुकाराम काय काय माणसा स्वभाव असतो, पण तुकाराम महाराजचा स्वभाव सुद्धा नाही, परंपरा सुद्धा आणि गरज सुद्धा नाही. तरी तुकाराम महाराज का मागतात याचं उत्तर असे. बरोबर काय मंडळी, प्रपंचातलं मागत नाही तर ते परमार्थातलं मागतात एक, आणि स्वतः देवानं सांगितलं काहीतरी मागा, देवाचा मान राखण्याकरता मागितलं दोन, आणि एखाद्याला जर देव प्रसन्न झाला तर त्यानं काय मागावं हे मागून दाखवलं तीन. तर काय मागितलं, आता माझ्या भावा आणि अंतराय नको देवा. पांडुरंगा एक तुझ्याकडे नामदेव महाराजांची काय इच्छा आहे, भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे भक्ती, भाव म्हणजे अखंडता, भाव म्हणजे एकनिष्ठता, भाव म्हणजे न दुरावा होणं, याला म्हणतात आता माझ्या भावा आणि अंतराय नको. म्हणजे कोणती मागणी आता माहिती आहे तुम्हाला, तुकाराम महाराजाला भक्ती प्राप्तच झालेली आहे, क्षमाची मागणी, रक्षणाची मागणी. देवा अप्राप्तस्य प्राप्त योग हा प्राप्तस्य फलितपालन क्षमा. एखादी गोष्ट कष्टानं मिळणं सोपं आहे पण आयुष्यभर टिकवणं, आमदार होणं सोपं आहे पण आयुष्यभर राहते का ते. म्हणजे मिळणं वस्तू सोपी आहे पण आयुष्यभर. ओ गलिया होतो श्रम, ओ गलिया होतो श्रम, ओ गलिया होतो श्रम, ओ गलिया होतो श्रम, होतो
हो कहिया हो कहिया हे कठीण योगाहुनी क्षेमा मोकलिया होतो श्रम मोकलिया होतो श्रम मोकलिया होतो श्रम कठीण योगाहुनी क्षम आणि ओकलिया होतो श्रम. तुमच्या लक्षात आलंय का कसं? वस्तू मिळणं सोपी आहे पण आयुष्यभर टिकवणं अवघड आहे. याला म्हणतात म्हणजे तुकाराम महाराजाला भक्ती प्राप्त झाली फक्त देवा अशीच शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेव, अंतराय नको देवा. आणि आता माझ्या भावा जे भाव निर्माण झाला, आता पंक्ती जेव घालण्याचा, नामस्मरण करण्याचा, रामकृष्ण हरी म्हणण्याचा, हरिपाठ घेण्याचा, आता शेवटच्या श्वासापर्यंत अंतराय नको आणि देवाला भावच आवडतो. आता पोरं बसलेत म्हणून आता कृष्णदाजी याच्याकडे बघा, हे सगळे तरुण बांधव बसले नाही, मोबाईलच्या भाषेत सांगू, मोबाईलच्या देवा करता काय लागतंय हा आणि समाजा करता सोयऱ्या धैर्या करता काय लागते असे महाराज. देवा करता मन लागते आणि लोक काय करता धन लागते. देवा करता काय लागते पोराय हो? मन. आणि लोक काय करता काय लागते धन. मोबाईलच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर देवा करता काय लागतंय, सोयऱ्या करता काय लागतंय म्हणले सांगा. हा खंडोबाला जाऊ द्या तिकडे. हा करा भजन. विठाला विठाला रिश्तेदार से बात करने के लिए फोन की जरूरत होती है. सोयऱ्याला बोलायचं मला हातात काय पाहिजे? मोबाईल. रिश्तेदार से बात करने के लिए फोन की जरूरत होती है और भगवान से बात करने के लिए मौन की जरूरत होती है. बर, रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो बिल देना पड़ेगा. काय? रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो बिल देना पड़ेगा और भगवान से बात करने के लिए दिल देना पड़ेगा. वाजवा वाह. फोन पे बात करोगे तो रेंज में रहना पड़ता है. आपके गांव में रेंज कम है तो मोबाइल नहीं रखना. रिश्तेदार से बात करने के लिए फोन पे रेंज में रहना पड़ता है और भगवान से बात करने के लिए आवटा पिरिया में एकांत में जाना पड़ता है. म्हणजे देवा करता मन आणि लोक काय करता धन. देवाला भाव लागतो, प्रेम लागतो. खरंच आहे म्हणजे देवाला आपलं मन लागते, आपण दुसरं देण्याचा प्रयत्न करतो, पण देवाला मन आणि लोक काय करता धन लागते है का नाही. म्हणून आता माझ्या भावा, देवा तुझ्यावर जे प्रेम आहे माझा भाव आहे आता शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे. आता माझ्या भावा आणि अंतराय नको देवा. तुझ्यात आणि माझ्यात काय पडू देऊ नको, आता अंतर पडू देऊ नको. तर असं आहे मंडळी, देवाचा अंतर पडला की माणसं दुःखी होतात आणि देवाचं नामस्मरण असले की माणसं सुखी होतात. रामायणातली कथा आहे. राम, लक्ष्मण आणि सीतामाय वनवासाला निघाले. वना जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचन, आश्वगज करीती रुदन, दुःखे पाशान उलताती. ऐका, राम, लक्ष्मण आणि सीतामाय वनवासाला. बघा आता रामनवमी आली परवा दिवशी. ज्या रामाचा वनवास झाला त्याच रामाचं जगातलं आकर्षण मंदिर अयोध्या नगरीत झालं बरं काय. आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांनी हिंदुस्थानातले मंदिर पाडताना बघितले, मूर्ती भंगताना पाहिल्या, पण आपण सगळे भाग्यवान आहेत भाग्यदळकर मंडळी की आपण मूर्ती भंगताना नाही तर रामाची मूर्ती बसवताना आपण सगळ्यांना पाहिली. आणि असे राम, लक्ष्मण आणि सीतामाय वनवासामध्ये आले. आणि सीतामाय वनवासात असताना ज्यांनी रामचरित्र मानस लिहिलं त्यांचं नाव तुलसीदास महाराज. सीतामाईकडे गेले. सीतामय्या म्हणले बोला तुम्ही वनवासात आहात? हा म्हणले महाराज आम्ही वनवासात आहे. आता पोराय तुम्हाला उत्तर द्यायचे. रामाची पत्नी तिचं नाव सीता, सीतामाई कुठे आहेत? वनवासात. आणि लक्ष्मणाची पत्नी तिचं नाव उर्मिला माता, उर्मिला माता कुठे आहेत? अयोध्या नगरीमध्ये. याला लक्षात. बर, आता वनवासात सीता माता आहे, तिला चांगलं खाल आहे का? नाही. पण उर्मिला मातेला आहे का? नाही आहे. वा, सीता मातेकडे चांगल्या साड्या घालायला नाहीत पण उर्मिला मातेकडं.
सीता मातेकडे नौकर नाहीत पण उर्मिला मातेकडं आहे. सीता मातेकडे मोबाईल नाही, उर्मिला मातेकडं झोपा झाल्या का तुमच्या? हो, खुश राहा तुम्ही. असे मांड्या घाला बरं, सावधान. हा, असे लय आंध्रातून आल्यासारखे बसू नका, असे फ्रेश राहा. जणू का आदिलाबादच्या पलीकडे गेला. विठाला 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 टाळी, टाळी, हा, हा. तुलसीदासाने विचारलं सीतामाईला, सीतामय्या म्हणले बोला महाराज, तुम्ही वनवासात आहात? हो. खाला काय नाही? काहीच नाही. तुम्ही सुखी आहेत का दुःखी आहेत? बघा काय विचारलं, तुम्ही सुखी आहेत का दुःखी आहेत? सीतामाईने सांगितलं, तुलसीदास महाराज, अयोध्या मोहे वनप्रिय लागा. मला अयोध्या नगरीपेक्षा 10 पट सुख मला वनवासात चांगलं आहे. मग तिथून त्यांनी लगेच उर्मिला मातेला विचारलं, आई साहेब तुम्ही सुखी आहेत का दुःखी? म्हणजे महाराज मी अयोध्या नगरीत आहे पण मी लय फार दुःखी. म्हणजे सीतामाई तुम्ही सुखी का आणि तुम्ही दुःखी का उर्मिला माता? उत्तर ऐका. झालं कीर्तन. सीतामाईने सांगितलं, महाराज वनवासात खाला काय नाही, साड्या घालायला नाही, सगळं काहीच नाही अनुकूल गोष्टी शरीरा करता, पण तरी मी सुखी आहे. म्हणजे का सुखी? मला खायला काय नाही पण माझ्यासोबत राम असल्यामुळं मी सुखी आहे. आणि उर्मिला मातेला तुम्ही दुःखी काय? म्हणजे सगळ्या सुविधा अयोध्या नगरीमध्ये आहेत पण अयोध्या नगरीमध्ये राम नाही म्हणून मी दुःखी आहे. जिथं राम नाही तिथं दुःख आणि जिथं राम आहे तिथं म्हणून अंतराय नको. थोडी ज्ञानेश्वरी आहे का? अर्जुनाला भगवंतानं सांगितलं, अर्जुना म्हणजे काय देवा, भगवान भीष्मस्य कर्णस्य, हे समोरचे आहेत ना आता कोण? भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, यांना मारून टाक. म्हणजे मारायला काय नाही देवा, मी मारीन. म्हणजे मग काय होईल? यांना मारल्यानंतर पाप होईन आणि पाप झाल्यानंतर तू माझ्या जवळ राहणार, तू जोडीला हातीचा दूर होशी, तू माझ्या जवळ काय आहेस? आमचं पुण्य आहे म्हणून पांडवाचं. आणि आम्ही जर यांना मारलं तर मग आमचं पाप होईल. आणि म्हणजे मग पाप झाल्यावर काय होईल? म्हणजे देवा तू दूर जाशील. म्हणजे मग मी दूर गेल्यावर काय होईल? म्हणजे मग आमच्या दुःख पदरात पडन. तुझशी अंतराय होईन, सांगे आमचे काय उरेन, आणि दुःख ही फुटेन तुझ विन कृष्णा. जिथं कृष्ण आहे तिथं सुख आणि जिथं कृष्ण नाही तिथं विठाला विठाला म्हणून देवा अंतराय नको. देवा देवातन आपल्यात काय पडू नये मंडळी? अंतर पडू नये म्हणून. आता माझ्या भावा आणि अंतराय नको देवा. म्हणजे ज्यांनी नामस्मरण अखंड केलं. आता आपण काय करतो? थोडं नामस्मरण करतो. देव केवढा? एवढा प्रभू देव मोठा आहे. आपण नाही. आता सुविधेला कमी झाल्या, सुविधा खूप झाल्या. परमार्थात माणसं डिजिटल झाले पण परमार्थात पोरायो अवस्था नाही, व्यवस्था नाही पाहिजे. तर काय पाहिजे? अवस्था पाहिजे. मोतीराम महाराजांच्या फोटोकडे बघा. इसातकर बाबा आपल्या गावात येत गेले या ठिकाणी, त्यांच्याकडे बघा. त्यांची व्यवस्था नव्हती पण परमार्थाची काय होती? अवस्था होती. महाराजाची काय पाहिजे? जमलं. विठाला विठाला, हा टाळी. म्हणून परमार्थामध्ये ज्यांनी नामस्मरण केलं आपली अवस्था व्यवस्था नव्हती पण परमार्थात काय होती मामा? अवस्था होती. आणि अवस्थेलाच मारुतराव महाराज, संत भगवान बाबा अखंड भजन केलं, नामस्मरण केलं. दिनरजनी हाची धंदान गोविंदाचे पोवाडी. संत मोतीराम महाराजांचा प्रगट दिवस काल, कोणी म्हणलं आज आहे. तर मोतीराम महाराज अखंड भजन केलं. काय मोतीराम महाराज तुम्हाला सांगा एक विशेष माऊली, भारतभर हिंडा पण तुम्हाला एकच कीर्तन, एक तर 7 ते 9 नाही 9 ते 11. पण श्री संत मोतीराम महाराज या भारत देशात नाही, हिंदुस्थानात नाही तर अख्ख्या जगामध्ये असा एकच महात्मा होऊन गेला संत मोतीराम महाराज की रात्री 9ला कीर्तन सुरू करायचे आणि सकाळी 7 वाजेपर्यंत सलग कीर्तन करून घेणारा एकच महात्मा आपल्या जिल्ह्यातला म्हणजे संत मोतीराम महाराज. याला म्हणतात अखंड खंडेना जीवन आणि रामकृष्ण विठाला विठाला मग देवा आता माझ्या भावा आणि अंतराय नको देवा. म्हणजे ठीक आहे तुकाराम महाराज,
पांडुरंगाने सांगितलं तुमच्यात आणि माझ्या जर अंतर नाही पडला तर तुम्ही काय करणार म्हणजे देहूला जाणार आणि देहूला गेल्यावर काय करणार म्हणजे माझ्या वाट्याला जे काम आलं ते करणार आणि ते करता करता आल्या भागात करीत टाळे, टाळे. आल्या भागात करीत आले आले भागाते आले भागात करीत 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 नाम तुझे उच्चारित नाम तुझे उच्चारित उच्चारित आल्या भागात करीत आल्या भागात करीत आल्या भागात करीत आल्या भागात करीत करीत भागात करीत नाम तुझे उच्चारित नाम तुझे उच्चारित नाम तुझे उच्चारित टाळा टाळा आले भागात करीत नाम तुझे उच्चारित नाम तुझे उच्चारित नाम तुझे उच्चारित टाळ्या वाज वा खरंच काय प्रमाण म्हणलो आले भागाते करीतो आणि तुझे नाम उच्चार तुकाराम महाराज म्हणजे जे माझ्या वाट्याला काम आले ते करतो आणि ते कामामध्ये काम काही म्हणा राम राम आणि खरंच हे ज्ञानेश्वरीचा सिद्धांतच आहे जे आपल्या वाट्याला काम आले ते इमानदारीनं करा आणि ते करता राम राम म्हणा मास्तराचं काम आहे विद्यार्थी शिकवणं डॉक्टरचं काम आहे पेशंट चांगलं करणं शेतकऱ्याचं काम आहे चांगली मेहनत करणं महाराजांचं काम आहे गाथा ज्ञानेश्वरी चांगली पाठ करणं कीर्तन करणं मालकीनबाईचं काम आहे 2 टाइम मालकाला चांगलं जेव घालणं त्यांना चांगलं चांगलं बोलणं आता हे काय झाले जास्त नोकरीला महिला लागल्यामुळं आता काम कोणं करायचे आणि कोणं सांगायचे तीच भानगड झाली आता बघा ना तुम्ही किती माणसे जराशे माणसे 3 पट महिला मंडळ या ठिकाणी बसलेले आहेत कीर्तनाला म्हणून महिलांना काय म्हणतात शक्ती त्या अष्टभुजा माता आहेत त्या रेणुका माता आहेत त्या सप्तशृंगी माता आहेत त्या तुळजापूरची आई आहेत म्हणून महिलांना काय म्हणतात शक्ती ते म्हणताना महाराज महिला शक्ती तर पुरुष कोण आहेत तर पुरुष सहनशक्ती आहेत म्हणजे काही केल्यानंतर ज्यांनी सहन करायचं कृष्णदाजी त्यांना काय म्हणतात सहनशक्ती काय किती महिलांचं सहन करावं लागते पंढरपुराहून माझा मित्र आणि मी गावाकडे पोरायो गावाकडे येत असताना माझा मित्र मी एका सर्कसपाशी थांबलो तर माझ्या मित्राने स्पीकर ऑन केला आणि पत्नीला फोन लावला हॅलो पत्नी म्हणली बोला मालक यानं सांगितलं आम्ही सर्कसपाशी उभा आहेत बरं इथं 100 माकडं विकण्या करतायत तुझ्या मनोरंजनाकरता तुला हसवण्याकरता एखादं माकड घेऊन येऊ का ती म्हणली मालक तुम्ही घरी असताना तिची काय गरज आहे बाबा हसले कीर्तन सक्सेस झालं हा सोन अहो थोडा विको कमी करा दाजी किती सण अहो माणसं भेटत यात नवल नाही देवाला सुद्धा भीती वाटते 3 वर्षाखाली सकाळी 6ला पत्नी उठली म्हणली मालक खुश खबर मालका सांगितलं काय खुश खबर आहे म्हणजे तुम्ही म्हणलात ना महिला मंडळीला शनिदेवाचं दर्शन नाही मग आज सरकारनं मान्यता दिली आणि आजपासून शनिदेवाला महिलांना दर्शन चालू झालं म्हणजे कुठे म्हणजे बघा पेपरला किती मोठा फोटो आला म्हणजे बघू दे मालकीनबाईनं पेपर दिला मालकानं चष्मा काढला पेपरकडे बघितलं आणि शनिदेवाकडे बघितलं आणि शनिदेवाकडे बघून मालकानं सांगितलं शनिदेवा तुम्हाला आता कळन 7:30 कशाला म्हणता ऐकता तू आले भागाते आपल्या वाटेला जे काम आलं ते इमानदारीनं करणं हाच परमार्थ मोठा आहे मंडळी बघ गोरोबा काकांनी गाडगे मडकेच केले आणि पांडुरंगाचं भजन केलं तुकाराम महाराजांनी शेतातले काम केले आणि भजन केलं एवढंच नाही सैना महाराजांनी आम्ही बारीक बारीक आम्ही बारीक बारीक आम्ही बारीक
आम्ही वारिक वारिक आम्ही वारिक वारिक आम्ही वारिक वारिक आम्ही वारिक वारिक हाच्या मत करू बारीक बारीक हा आम्ही वारिक वारिक आम्ही वारिक वारिक आम्ही वारिक वारिक आम्ही वारिक 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 आम्ही वारिक 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 बारीक वा. बाबाच्या नावाने डोळ्यात टाळ्या वाजव जोरात. आम्ही वारीक आणि हजामत करू बारीक सैना महाराजांनी भगवंताचं चिंतन मी केलं ना आपलं काम केलं बरं. संत सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. काय शब्द आहेत बघा. सावता मन भो केला मला विठ्ठल पाय गोविला गळा विठ्ठल पायी भो गोविला गळा विठ्ठल पाय गोविला गळा विठ्ठल पाय गोविला गळा सावता मन भो केला मला विठ्ठल पाय विको द्या जरा गोविला गळा विठ्ठल पाय गोविला गळा सा ग ब ध नि ध नि ध नि ध प ध ग ध ब सा ध नि नि ध ध ब ब ग ग ब ब ग ग ज ध ग प ध नि सा ग प ध नि सा ग प ध नि सावता मन भो केला मला विठ्ठल पाय गोविला गळा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी. सावता महाराजांना काय केलं हा आपल्या तुझे नाम उच्चारितो पण कसं नामस्मरण करा. 100 काम सोडा आणि जेवण करा. 1000 काम सोडा आंघोळ करा. 1,00,000 काम सोडा दान करा आणि कोटी काम बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा रामकृष्ण हरी आदि तुम्ही किती ताणून मग म्हातारा आपल्याला ऐकत नाही कोणाला जाऊ. खरंच म्हातारे माणसं हुशारच मारत. पहिले माणसं म्हणजे वकील लय हुशार आहेत. वकिलापेक्षा राम महाराज तरुण बांधव. आता म्हाताऱ्या बाया हुशार झाल्या. कशामुळं त्या मोबाईलमध्ये बघू बघू कणाकण हिंदी बोलायला. गेल्या वर्षी माऊली गेल्या वर्षी माझी आई शेतात निघाली आणि माझ्या बायकोला म्हणू लागली मग खेत को जारी हो येतानी भाकरी घेऊन ये. पाहत हो म्हाताऱ्या बाया किती हुशार झाल्यात. अहो 3 महिन्याखाली आमच्या परभणीला एक 80 वर्षाची आजी ताई 80 वर्षाची आजी हैदराबाद बँकेत आली. हातामध्ये युरिया खताची थैली आणि बँकेमध्ये आली. लुगडं फाटलेलं पांढरे केस आणि 11 वाजता बँकेत आली. आल्याबरोबर त्या मॅनेजरनं सांगितलं मॅनेजरनं आजी इथं पैसे भेटत नाहीत 10 रुपये व्हा बँकेच्या बाहेर. आजी म्हणली जास्त बोलू नको तुला 10 रुपये मागायला नाही आले. मग त्या बँकेत पैसे भरायला आले. आणि आजी तुमच्याकडे किती पैसे आहेत म्हणजे 30 लाख रुपये 3 तांब्या पाणीच पेले मॅनेजरने. म्हणले आजी काय शेती इकली काय पेन्शन आहे 30 लाख रुपये आणले कुठून. आजी म्हणली जास्त बोलू नको. नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी हैदराबाद आदिलाबाद सगळ्यासोबत मी पैंजा लावते. पैंजा माझ्या इतकं कोणीच हुशार नाही आणि अशा पैंजा लावलं मी 30 लाख रुपये जमा केलेत. आणि आजी तुम्ही एवढ्या हुशार आहेत का म्हणजे मी कधीच हरत नाही एवढी हुशार आहे. म्हणजे माझ्यासोबत पैंजा होता का मॅनेजर म्हणला हा मॅनेजरला तुझ्यासोबत म्हणजे केवढ्यानं म्हणजे 1-1 लाख रुपयानं. आजी CCTV चालू बरं काय म्हणजे असू दे 1-1 लाख रुपयाचं पैज म्हणजे काय लावायची. आजीनं सांगितले मॅनेजर तुमच्या डोक्यावर जे केस आहेत ना केस हे काय ओरिजिनल नाहीत हे डुप्लिकेट आहेत. तुम्ही मुंबईचा टोप बसवलेला आहे. आजी ओरिजिनल आहेत डुप्लिकेट ओरिजिनल डुप्लिकेट 1-1 लाखाची पैंज हा म्हणे लागलेला. दुसऱ्या दिवशी 11 वाजता आजीनं वकील आणला. असा वकील उभा केला मॅनेजर उभा केला आणि आजीनं सांगितलं वकील साहेब आमची 1-1 लाखाची पैंज लागली की ह्या मॅनेजरचे डोक्यावरले केस डुप्लिकेट आहेत. नाही वकील साहेब ओरिजिनल डुप्लिकेट ओरिजिनल डुप्लिकेट. आजी म्हणली ओरिजिनल आहेत ना हा मला असे लुचून बघू दे. ते मला लुचून बघा ना तर उपटून बघा 1 लाखाचा प्रश्न आहे.
आजी जवळ गेली, अशी मॅनेजरचे केस धरले आणि जोरदार लुचू लागली. जशी लुचू लागली आणि हा बाजूचा वकील होता ना वकील, तो दनादन भितडाला हाणून घेऊ लागला. भितडाला हाणून घेत असताना त्या मॅनेजरने सांगितलं, आजी तुमचा वकील काहून भितडाला हाणून घ्यालाय? आजीने सांगितलं, बेटा तुझ्यासोबत 1 लाखाची पैंज लावायच्या अगोदर मी 5 लाखाची पैंज लावली होती वकिलासोबत, की मी तुझ्या बँकेत येईन आणि तुझे केस लुचीन. ते आता 5 लाख रुपये हरले, त्याच्याकडून 5 लाख घ्यायचे, तुला 1 लाख द्यायचे आणि पुन्हा 4 लाख बँकेत भरायचे. म्हातारीनं 34 लाख बँकेमध्ये भरले. म्हणजे हुशारीला काय कमी राहिली? हुशार आता माणसं बापा, लहान पोरं हे बघायचं काम राहिलं. जावय मांडी घाला, सावधान. हा मस्त. नाही तर असे लेकरं डेंजर मारा. त्या नांदेडला माझं कीर्तन काल्याचं कीर्तन केलं. आंध्रामध्ये मला जायचं होतं 35 किलोमीटर. ते माणसं म्हणले, महाराज करा ना आराम इथं 2 तास. मारा त्या खोलीमध्ये मी चपला बुटं ठेवले आणि झोपायला गेलो. शर्ट काढून ठेवलं गरमीचं. झोपणार तितक्यात माझ्या बुटात पाणी टाकलं. ट्रॅक्टर म्हणजे मामा ते बूट फाडीन ना माझा. म्हणजे मारा ते इचित्र लेकरू आपलं नाहीच. आणि मग तुमचं कुठे? ते काय म्हणजे तुमच्या खिशातलं पाकिट काढून घ्यायला पहा. सोडा आणि पहिल्यांदा जेवण करा. लक्ष्मी आहे भोक्तव्यम सहस्त्र स्नान माचरेत. लक्ष्मी आहे दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजेत. म्हणजे 1000 काम सोडा आंघोळ करा, 1,00,000 काम सोडा दान करा आणि कोटी काम सोडा करावी तातडी परमार्थाची. कल करे सो आज करे सो कल करे सो आज करे सो अब बन में प्रलय हो गया तो भजन करेगा कब कबीरा, भजन करेगा कब. कल करे सो आज करे सो कल करे सो आज करे सो अब वन में प्रलय हो गया तो भजन करेगा कब कबीरा, भजन करेगा कब. रात कबीरा टाळी वाजवा. वा काय सुंदर प्रमाण आहे. खरंच माणूस दिसायला साधा आहे पण आवाज तलवारीसारखा कडक आहे. महाराज मांड्या घाला, सावधान. तुमच्या गावात का पहिल्यांदाच कीर्तन व्हायला का? येतं लेकराचं मला मिळत लागेल झालं. ह्या मला सांगा बरोबर 5 आणि 5 किती? जरा जोरात बोला. 5 आणि 5 या इकडे रेंज पेटली की. हां आणि 10 आणि 10 जरा जोरात. आणि 20 आणि 20 आणि 50 आणि 50. मला सांगा शेजाऱ्याचं आपलं कसं असते? शेजाऱ्याने जर एक गाडी घेतली तर आपलं किती घ्या वाटते? शेजाऱ्याने एक बंगला बांधला तर आपल्या किती बांधा वाटते? शेजारचा एक माणूस मिळाला तर आपले किती मारा वाटते? माया दाजीला कापूस चालल्या सकाळी इकडे. हाय सुधीर काय प्रमाण गोड म्हणलो. करावी तातडी परमार्थाची. मंडळी आयुष्याची गॅरंटी नाही म्हणून करावी तातडी. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. हो म्हणून हा जमला आता या ठिकाणी क्या भर ते नाशिवंत स्वभावे आणि म्हणून त्वा झुंजावे. पंडू कुमारा वासांशी जीर्णाने यथावी आहे नवाने गुणाती नवपराणी तथा शरीराने विहाई जीर्णान नन्याने सह्याती नवान देही. शरीर जाया ठेवणे, शरीर जाया ठेवणे, शरीर जाया ठेवणे, शरीर जाया
शरीर जायाचे ठेवणे तरसे अभिलाष धणे शरीर जायाचे ठेवणे तरसे अभिलाष धणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे हे म्हणे वा शरीर जायाचे ठेवूनी हा मनाला लक्ष देऊ नका सगळे काम सोडान करावी तातडी परमार्थाची जोपर्यंत हातापायात बळ आहे तोपर्यंत परमार्थ आहे पुन्हा काही नाही म्हणून आले भागाते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो बघा ज्यानं नामस्मरण केलं आखंड आणि जे प्रारब्धात आहे तुम्हाला ते भेटणारच आहे अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन हे बा किती जरी पळालात माऊली आणि तुमच्या प्रारब्धात नसलं ते भेटणार नाही आणि जे प्रारब्धात आहे ते घरी आल्याशिवाय राहणार नाही 3 गोष्टी पोरावर लिहून घ्या अन्न मान आणि धन हे तो प्रारब्धा अधीन प्रारब्धात लागते मला आमच्या गावात मोठा टेम्पो आला म्हणजे 1200 रुपये भरा आणि बक्षीस मिळवा आमची चुलती दिसायला ईदभर डबूची डबू काळी झर महाराज तिनं 1200 रुपये भरले आणि त्याला 1 लाख रुपये लागले किती लागले पोरायो 1 लाख मला आमच्या चुलतीच्या गळ्यात माळ नाही माझ्या गळ्यात 2 माळी आहेत मी 1200 रुपये भरले चिठ्ठी फाडली मला 200 रुपयाची शेगडी लागली बसा शेगत अन्नमान हे बा मी पंढरपूरला शिकायला असताना बोधे बाबाच्या मठात शिकायला जे प्रारब्ध ते भोगावत लागते आणि बाबानं माझ्या मागे एक सेवा दिली कोणती सेवा दिली 50 पोराच्या चपात्या लाटायच्या किती पोरायच्या 50 पोराच्या चपात्या लाटायच्या आमच्या परभंजात एक पोरगा आलं मला झिपऱ्या वाढलेला चष्मा घातलेला मला महाराज मला काय आपल्याला मोठा कीर्तनकार व्हायचंय मला अगोदर सेवा करणं ते मला सेवा करायची नाही डायरेक्ट हवाच करायची म्हणलं तुला सेवा मला काहीच नाही मला बोधे बाबाकडे म्हणलं बाबा याला मोठा कीर्तनकार व्हायचे बाबा म्हणले तू कीर्तनकार होशील याच्यासोबत चपात्या लाटू लाग ते मला चपात्या लाटायच्याच नाही मला डायरेक्ट मोठा कीर्तनकार व्हायचं ते 8 दिवस थांबलं त्यानं काय चपात्या लाटल्या नाही त्याला काय करमलं नाही त्यानं बॅग घेतली गावाकडं आलं 15 वर्षांनी एका लग्नात मला भेटलं मला रामकृष्ण म्हणलं कसं काय साहेब मला हो महाराज कीर्तनाचा नाद सोडून दिला खूप शाळा शिकलो पण मला काय नोकरी लागली नाही पण माझं पुण्य चांगलं नोकरीवाली बायको भेटली 1.5 लाख रुपये तिला पगार आहे आणि दिवसभर ती ड्युटीला असते मला ती ड्युटीला असते तू काय करतो घरी मला मी चपात्यात लाटीत बसलेला असतो झोप हे तो प्रारब्धा आधी मग आपल्या जिथं जे प्रारब्धात आहे ते भोगल्याशिवाय पर्याय नाही आले भागाते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो सगळे काम आणि अखंड तुम्ही लक्ष द्या जरासं चलबिचल होऊ नका अंतःकरणातून जर आपण नामस्मरण केलं की मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे आहेत ना चिंता लाईव्ह उदाहरण आपल्याला सांगायचे आता ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सावता महाराज आपण काय बघितले नाही भगवान बाबा मोतीराम महाराज पण आता जो लोक म्हणतात ना नामस्मरण केल्यानं काय होतंय बघा आता जो महात्मा आहे वृंदावनला पिवळं वस्त्र बोलू नका पिवळं वस्त्र अंगावर घेतलेलं आहे चंदन लावलेलं आहे हातामध्ये माळ आहे ना अखंड त्यांचं राधेकृष्ण भजन चालू आणि काय परिणाम आहे फिल्मी स्टार क्रिकेट स्टार 200 देशातले ज्यांचे शिष्य आहेत हातामध्ये मोबाईल नाही हा त्या ठिकाणी घडी नाही स्वतःचा बंगला नाही स्वतःचा किडन्या सुद्धा ज्यांना 2 किडन्या सुद्धा स्वतःच्या नाही त्याच्या प्रेमानंद महाराज किडन्या नसल्यावर माणूस 2 वर्षाच्या पुढे जगू शकत नाही पण 22 वर्ष झालं नामस्मरण करता करता त्यांच्या जीवावर किडन्या नसताना महात्मा जिवंत आहे हे नामस्मरणाची शक्ती आहे वा देव राखे तया मारिले कोणा नमोडे काटा नमोडे काटा हिंडतावना देव राखे तया मारिले कोणा नमोडे काटा नमोडे काटा हिंडतावना देव राखे तया मारिले कोणा नमोडे काटा हिंडतावना नमोडे काटा
क्या बात